श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांविरोधात जनतेचा संताप आता रस्त्यावर उतरलाय। हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्यात भर दुपारी झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहरात गेल्या 4 दिवसांपासून बंद पाळण्यात आला। या बंदला व्यापारी, विविध सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्यानंतर आज सर्व पक्षीयांच्या वतीने शहरात भव्य विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले। 4 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांची हत्या केल्याची घटना घडली। या घटनेनंतर संपूर्ण शहरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येते। विशेष म्हणजे श्रीरामपूर शहरात गेल्या अवघ्या 11 दिवसात 4 गंभीर आणि प्राणघातक गुन्ह्यांच्या घटना समोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आकाश दुबैया यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सर्व पक्षीयांच्या वतीने काढण्यात आलेल्या विराट मोर्चाला हनुमान मंदिर परिसरातून सुरुवात झाली। शहरातील व्यापारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते। नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारी विरोधात तीव्र संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। हा विराट मोर्चा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यावर धडकला। आकाश दुबैया हत्या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधितांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करावा, शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।